ते पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे काय, हे काय शिकवता तुम्ही? ते 5% तुमचं टेक्निकल नॉलेज असतं आणि 95% तुमची थॉट प्रोसेस असते. दोन्हीही जेव्हा व्यक्ती बाजारात गेले ना, दोघांनी सेम मार्केट होतं, सेम कंडिशन्स होत्या, तरी सुद्धा एक खूप वरती जातो, एक ॲव्हरेज राहतो. असं का होतं आणि त्यांनी काय बदल घडवला पाहिजे स्वतःमध्ये? पण लहानपणापासून आपल्याला शिक्षकांनीच फक्त प्रश्न विचारायचा, बाकीच्यांनी कोणी विचारायचं नाही. तेव्हा आपण जेव्हा मोठे झालो ना, ते आपल्याला प्रश्न विचारायची ताकदच संपली. तर व्हिज्युअलायझेशन कम्स विथ अन आस्किंग क्वेश्चन. तुमचं काय म्हणणं याच्यावर? की सगळ्यात आधी प्रश्न विचारायला शिका. व्हाय, हाऊ, वेअर. कारण ते विचारल्याशिवाय तुमची क्युरिओसिटी वाढतच नाही. आता स्टुडंट्स वर्क्सचं एक्झिबिशन कॉलेजमध्ये ठेवलं आहे आणि सगळेजण येऊन कौतुक करतात मुलांचं, किती छान काम आहे, किती. सो दे आर फीलिंग की वाव, आपण हमको सब आता है. मी म्हटलं द मोमेंट यू आर सॅटिस्फाईड युअर ग्रोथ स्टॉप्स. तुम्ही लर्निंग ॲटिट्यूड कायम ठेवायला पाहिजे की मला ती क्युरिओसिटी पाहिजे, तरच ही जी ग्रोथ आहे ना, पुढे 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 स्टेप ती होते, नाही तर ती इट स्टॉप्स. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रिझर्व्हरन्स, परसिव्हरन्स या सगळ्या गोष्टी याव्याच लागतात. बरोबर. पण नुसतं कष्ट केल्याने यश मिळतं का? नाही, अर्थातच नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर इथे नमस्कार, स्वागत आहे तुमचं फायनान्शियल फिटनेस बाय सुधीर खोत या पॉडकास्टमध्ये. आमचा पर्पज काय? टू एम्पॉवर ईच वन ऑफ यू टू अचीव युअर फुलेस्ट फायनान्शियल पोटेन्शियल बाय वर्किंग ऑन युअर माइंडसेट. अंडरलाईन ऑन युअर माइंडसेट. माइंडसेटवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक एपिसोडला आम्ही अनेक सक्सेसफुल व्यक्ती ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही एन्डॉमेंट्स, प्रिन्सिपल्स याचा उपयोग करून जीवनामध्ये सक्सेस मिळवलेला आहे, अशा लोकांना आम्ही इन्व्हाइट करत असतो. प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र पुस्तक आहे, कारण प्रत्येक व्यक्तीचं ॲनालिसिस हे पूर्ण वेगळं असतं. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर गौरी शिरूरकर. गौरी मॅडम, नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच फॉर बिईंग विथ अस. वेळ दिलात तुम्ही, आभारी आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू शेअर माय थॉट्स ऑन युअर पॉडकास्ट. यू आर मोस्ट वेलकम. डॉक्टर गौरी आज सिम्बॉयसिसमध्ये डायरेक्टर आहेत आणि अजूनही शिकवतात बरं का. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर नाही आहेत. शी लव्स टू बी विथ स्टुडंट्स. ॲक्टर आहेत. आतापर्यंत खूप सारे सिरियल्स आणि सिनेमा त्यांनी केलेले आहेत. सो यू कॅन अंडरस्टँड की पुढच्या 1 तासामध्ये आपल्याला किती काय काय नवीन शिकायला मिळणार आहे. विल ट्राय टू डिकोड हर लाईफ अँड से अँड अंडरस्टँड की हाऊ वी कॅन बेनिफिट फ्रॉम दिस entire episode. So stay tuned, watch, make notes, very important. गौरी मॅडम, तुमचा जो काही प्रवास आहे खूप वर्सटाईल आहे. खूप वर्षापासून ओळखतो आपण, राईट? कॉलेजच्या जीवनापासून. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळेचं जे होतात, आज तुम्ही आहात, मधला प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. पण अशा अनेक संकटांना पण तुम्ही गेला असाल, राईट? सो बिफोर वी बिगिन द पॉडकास्ट आय वुड लव्ह टू अंडरस्टँड की युअर प्रोफेशनल जर्नी, की कोण होतात, काय होतात, काय निर्णय घेतलं, कसं झालं, कशाबद्दल झालं, आणि तुमचं ओव्हरऑल अकॅडमिशियन या यू फील व्हेरी प्राऊड, राईट? अकॅडमिशियन, ऑफकोर्स, राईट. त्याच्यामध्ये मग हाऊ डू यू सी युअर सेल्फ? तुमचा प्रवास काय आहे? वुड लव्ह टू अंडरस्टँड मोर ऑन दॅट. बेसिकली हा जो काही माझा प्रवास आहे तो फक्त कॉलेजच्या पुढचा नाही आहे ॲक्च्युली. माझा प्रवास हा माझ्या बालपणापासून आहे बेसिकली. आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जे सक्सेसबद्दल बोललात, तर सक्सेस हा आज जे काही मी आहे ती माझ्या आयुष्यात बरेच गुरु आले बेसिकली. आणि आज जी मी काही आहे, आय एम स्टँडिंग टॉल ऑन द शोल्डर्स ऑफ दीज जायंट्स, यु नो, असं मी म्हणू शकेन. मग टू बिगिन विथ आई, बाबा, ताई, हे माझ्या घरातले लोक. म्हणजे हे गुरु कसे काय, आपण म्हणतो की मातृदेवो भव, पितृदेवो भव, पण आचार्य देवो भव. पण माझ्या आयुष्यात ते देव तर आहेतच, पण ते त्याचबरोबर ते माझे गुरुसुद्धा आहेत. म्हणजे माझी आई शिक्षिका होती लग्नाच्या आधी. माझे वडील जज होते आणि माझी आई शिक्षिका होती. लग्नानंतर तिने
तो जॉब सोडला. पण ती वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर, obviously. यु नो. That's in genes. सो आईने मला लहानपणी जे वाचायला शिकवलं, म्हणजे मी अगदी 1 वर्षाची 1.25 वर्षाची असल्यापासून माझी आई मला प्रचंड वाचून दाखवायची. म्हणजे दिवसाला 80-100 पानं तरी, म्हणजे तो टाइमपास होता माझा. 80-100 पानं? येस. आणि ती असं ना कागदावर बोट ठेवून मला वाचून दाखवायची. मी बाळच होते ना, 1.5 वर्षाची. आणि ते सगळं मला पाठ झालं. म्हणजे ती वाचायची आणि मी रोज तेच तिला वाचायला लावायचे आणि ते सगळं मला पाठ झालं. तर मीही त्या पुस्तकावर असं बोट ठेवून ते पाठ म्हणायचे. आणि अजूनही मग? आणि लोकांना वाटायचं की मी वाचतीये. बर. यु नो. सो आम्ही वडगावमध्ये होतो. माझ्या बाबांचं पोस्टिंग वडगावला होतं ॲज अ डिस्ट्रिक्ट जज. आणि त्यावेळी वडगावमध्ये शाळा नव्हती, तर माझ्या बहिणीला औरंगाबादला माझ्या आजोबांकडे आणि मोठ्या काकांकडे ताई 1 वर्ष होती. आणि आय वॉज सो अटॅच टू हर. आणि ती नसल्यामुळे जो एक पोकळी निर्माण झाली होती, मी छोटीशी होते आणि त्या वाचनाने ही पोकळी भरली. बर. आणि बालमोहन विद्यामंदिरचे दादासाहेब रेगे, तिथे तळेगावला बालमोहन विद्यामंदिरची ब्रांच आहे, तिथे आले होते. आणि बाळासाहेब रेगे आमच्याकडे बरेचदा यायचे, बाबांचे मित्र होते. तर त्यांना फार कौतुक वाटलं की अरे एवढीशी मुलगी वाचते. म्हणून ते दादा रेगेंना घेऊन आले घरी बघायला की ही बघा एवढीशी. आई सांगत होती अहो ती वाचत नाही, तिला पाठ आहे. पण तिकडे कुठेतरी ना त्या एज्युकेशनशी माझी नाळ जुळत गेली. माझे बाबा इज अ ग्रेट स्टोरी टेलर. म्हणजे माझ्या बाबांना तुम्ही वर्तमानपत्रातलं जाहिरातींचं पान दिलं ना, बाबा त्याच्यावरून रोज नवीन गोष्ट तयार करायचे आणि आम्हाला सांगायचे. सो म्हणजे ते जीन्स तुमच्याकडे आलेले आहेत? येस. सो ती जी गंमत होती ना त्या स्टोरी टेलिंगमधली, आणि ती आईकडून आणि बाबांकडून माझ्याकडे आली आणि मला ते आवडायला लागलं. किंवा आता गाण्यातली माझी पहिली गुरु इज माय ताई. तिला आणि मला अक्षरशः हजारो गाणी बाय हार्ट आहेत. म्हणजे कदाचित माझ्यापेक्षा जास्ती तिला आहेत. पण आमच्या घरात सबंध रेडिओ सुरू असायचा, तो आजही आहे. म्हणजे आजही माझ्या घरात सकाळी उठल्या उठल्या रेडिओ लागतो. माझं पूर्ण टाईमटेबल त्या रेडिओवरती चालतं. सो त्यामुळे ते एक ना पाठांतराचं आणि मेमरायझेशनचं मला कधी कष्ट नाही करायला लागले पाठांतर करायला. द नेक्स्ट स्टेज इन माय लाईफ वॉज आय ऑलवेज वॉज फॅसिनेटेड विथ टीचिंग. आय डोंट नो वाय. पण मी कधी अशी खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरीली ब्रिलियंट स्टुडंट, पाठांतर करून पेपर लिहिणारी स्टुडंट कधी नव्हते. मी शाळेतून घरी आले की माझं आज जे काही शिकवलेलं आहे ते मी माझ्या भातुकली खेळले नाही जास्ती, पण मी इमॅजिनरी शाळा कायम खेळत होते. सो मी शाळेतून घरी आले की मी जे काही शिकून आले ते मी शिकवायचे इमॅजिनरी स्टुडंट्सना आणि माझं ते पक्कं व्हायचं. सो अशी मी घडत गेले. माझ्या बाबांनी मला कायम पुश केलं की वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा. ज्या काही वक्तृत्व स्पर्धा होत्या त्यामध्ये मी कायम भाग घ्यायचे. मग त्या हिंदी असू दे, हिंदी वक्तृत्व असू दे, मराठी असू दे, मी भाग घ्यायचे. मग आपण असं समजू शकतो का की तुम्ही जे काय आता मगापासून सांगितलं, येस, ही आज जे डॉक्टर गौरी शिरूरकर आहेत ते बनवण्यासाठी हा जो फेज आहे ना तो खूप महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा, खूप जास्ती महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचं आहे. पुढची एक गोष्ट अशी की हेच आम्ही तेव्हा आम्ही बांद्र्याला राहायचो आणि तेव्हा नवीन नवीन टी व्ही आला होता. तर दर रविवारी मूव्हीज असायच्या. घरात आई ताई मूव्हीज बघायच्या. बाबा मला म्हणायचे चल जाऊया, आणि मला खूप राग यायचा. पण बाबा मला कुठे घेऊन जायचे? बाबा मला दादा रेगेंकडे घेऊन जायचे, बालमोहनचे संस्थापक. आणि त्यावेळी मला ते खूप आवडायचं नाही कारण मला पिक्चर बघायचं होतं. दादा रेगेंच्या बरोबर बाबांची बरीच डिस्कशन्स व्हायची अबाउट इन्स्टिट्यूशन बिल्डिंग, अबाउट मुलांवरती कसे संस्कार व्हावेत, मुलांनी कसं शिकावं. म्हणजे मी तिथे टंगळमंगळ करत बसलेले असले तरी ते माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी साचत होतं, यु नो. सो दॅट वॉज माय दादा रेगे वॉज माय सेकंड गुरु इन लाईफ.
त्याच्यानंतर पुढे जाऊन माझ्या वडिलांची बदली झाली आणि मी कोल्हापुरात आले. तोपर्यंत गाणं तसं मी म्हणत होते, पण कोल्हापुरात आल्यानंतर माझ्या गाण्याला खूप मोठं काय म्हणतात त्याला ओपनिंग मिळालं एका पद्धतीने. आणि कोल्हापुरात मला कुठली गाणी गायलेत तुम्ही? म्हणजे भरपूर गायले आहेत, म्हणजे प्रोफेशनली नाही, पण त्यावेळी गाण्याचे बरेच कार्यक्रम आम्ही करत होतो. आणि 2 व्यक्ती मला कोल्हापुरात भेटल्या, एक शुभेंद्र मोर्डेकर आणि उमेश नेरकर, जे नेहमी माझ्याबरोबर तबल्याला आणि पेटीला असायचे, हार्मोनियमला, साथीला. आणि माझ्याकडून लिटरली एक शब्द जोपर्यंत करेक्ट येत नाही तोपर्यंत 100 वेळा त्यांनी माझ्याकडून घेतलाय. नवीन गुरु शुभेंद्र, कारण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी मला परफेक्शन शिकवलं. किंवा डॉक्टर शरद भुताडिया, ज्यांच्याबरोबर मी प्रत्ययमध्ये बरीच नाटकं केली, त्यांनी मला परफेक्शन शिकवलं. कारण स्टेजवर पण मला असं वाटतं काय की परफेक्शन इज अ मिथ. येस प्रोग्रेस आहे, पण स्टेजवर कसं आहे ना, स्टेजवर इदर यू आर विजिबल, पीपल नोटिस यू, और यू आर इनविजिबल. म्हणजे अनलेस यू प्रोजेक्ट दॅट परफेक्टली यू आर नॉट सीन कॅरेक्टर. ओके. किंवा त्याच्यामध्ये पण ते येण्यासाठी तुम्हाला पर्सिस्टन्स लागतो, प्रोग्रेस, राईट. तुम्हाला पर्सिव्हरन्स लागतो. सो हे जे 3 P आहेत ना, ते मला ह्या 3 व्यक्तींनी शिकवले माझ्या आयुष्यात. सो हे गुरु. मी आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतली, ती आय एम ॲन ॲक्सिडेंटल आर्किटेक्ट ॲक्च्युली. मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मला जिथे पाहिजे होते तिथे ॲडमिशन नाही मिळाली. सो आय डिडंट वॉन्ट टू लीव कोल्हापूर ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. सो माय सेकंड चॉईस वॉज आर्किटेक्चर. सो आई बाबा, म्हणजे तेव्हाही मला आईने आठवण करून दिली की अरे तुला जमेल. आणि मी आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतली आणि तिथे मला आयुष्यातलं एक खूप मोठी व्यक्ती भेटली, जे माझे गुरु आहेत, ज्यांना मी अगदी पितृस्थानी मानते. आता नाही आहेत अनफॉर्च्युनेटली, आमचे प्रिन्सिपल विजय शिंदे सर. त्या माणसाकडे बघून गुरु कसा असावा, मेंटर कसा असावा, हे मी खूप शिकले. कारण त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला घडवलं ना त्या 5 वर्षांमध्ये, आणि आमचे जे काही चांगले गुण आहेत ते शोधून त्यांना फुलवायचं कसं, आणि त्याच्या थ्रू आमची क्रिएटिव्हिटी कशी फुलवायची, हे त्यांनी शिकवलं. अकॅडमिशियन इज टॉकिंग नाव. येस, ॲब्सोल्युटली. मला एक सांगा की हे जे काय आपण शिकलात, तुम्ही एवढे गुरु मिळाले, त्यांना तुम्ही ॲक्नॉलेज अजूनही करता. अर्थात. त्यांच्याकडनं काय शिकलात, बरोबर ना. तर याचा, आणि जर एखाद्या व्यक्तीचं फायनान्शियल पोटेन्शियल, आता तुम्ही म्हणाल की नाही आहे मी तर अकॅडमिशियन आहे, मी तर पैशाबद्दल बोलणार नाही, परंतु शेवटी आपल्याला जर यश अपयश फक्त आपण मी काय अचीव केलं याच्यावरती नसताना, शेवटी आपला आर्थिक बाजू हे सक्षम करणं खूप महत्त्वाचं आहे. खूपच गरजेचं. कारण आपण जे लहानपणापासून घडत गेलेलो आहे तसाच आपण विचार करू शकतो. बरोबर. आता तुम्हाला चांगले गुरु मिळाले, बऱ्याच लोकांना गुरु मिळाले पण त्यांना दिसले नाहीत गुरु ते, कारण त्यांची ती बॉडी लँग्वेज, थॉट प्रोसेस, बिलीफ त्याच्या लेवलला नव्हतीच, बरोबर ना. त्यामुळं हे जे काही तुम्ही लहानपणापासून जे मला सांगितलं, तुमची स्टोरी सांगितली, याच्यावरून तुम्हाला तुमचा यश, सक्सेस याच्यामध्ये किती इम्पॅक्ट झाला, कुठल्या गोष्टींना तुम्ही त्याच्यामुळं इम्प्लिमेंट करू शकता? सगळ्याच बाबतीत हे जे काही मी तुम्हाला 4 P सांगितलेत ते मला प्रत्येक वेळी मला त्यांनी सपोर्ट केलंय. आणि थोडक्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रिझर्व्हरन्स, परसिव्हरन्स ह्या सगळ्या गोष्टी याव्याच लागतात. बरोबर, याव्याच लागतात, म्हणजे कराव्याच लागतात. त्याशिवाय तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही आयुष्यात. म्हणजे यश मिळतच नाही. यश हे फक्त तुमच्या टॅलेंटनी नाही मिळत, पण तुम्हाला कष्ट करावे लागतात प्रत्येक गोष्टीसाठी. नुसतं कष्ट केल्याने यश मिळतं का? नाही, अर्थातच नाही. यू ऑल्सो हॅव टू हॅव
मी नेहमीच सांगते मुलांना की तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर इथे जिभेवर साखर आणि इथे बर्फ याच्यावरती खूप पण बोलूया गरजेचं नंतर आहे. निवांत. ह्याच्यावर पण बोलूया. कारण विषय कसा आहे की आपल्याला लहानपणापासून दुर्दैवाने एक गोष्ट शिकवली गेलेली आहे. तुम्ही टीचर आहात म्हणून आपण त्या ह्याच्यावरून आपण एक्झाम्पल घेऊ. तर लहानपणापासून आपण हे मी एक्झाम्पल नेहमी घेतो बरं का, इतकं पॉवरफुल चपलक सगळीकडे बसतं ना की त्याला काही पर्यायच नाही आहे. आपण लहानपणी छगन चटई बघितली, राईट? मगन मग आणून मग बघितला, किंवा ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल. आपण असं नाही शिकलो बॉल इज इक्वल टू BALL किंवा ॲपल इज इक्वल टू APPL. आपण ते बघितलं, व्हिज्युअलाइज केलं, बरोबर ना? पण कालांतराने काय झालं की तुम्ही काय आम्ही काय आपण 80s मधले आपण विद्यार्थी आहोत. तुम्ही काय आम्ही काय आपण जेव्हा ते शिकायला लागलो ना, 4थी 5वी आली, मग आपल्याला बोर्ड एक्झाम आले, मग आपले 12वीचे एक्झाम आले, मग नंतर आपण बाकी सगळ्या गोष्टी झालो. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना आपल्याला हे वारंवार सांगितलं गेलं की जितके जास्त मार्क चांगले तितकं तुला यशस्वी होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला असं अजिबात वाटत नाही. कारण प्रत्येक माणसाचं पोटेन्शियल खूप वेगळं असतं. ते पोटेन्शियल आयडेंटिफाय करून ते वापरणं खूप जास्त गरजेचं असतं आणि ते प्रत्येकाने समजून घ्यावं आणि ते पोटेन्शियल दाखवून देणारा माणूसही त्यांना आयुष्यात भेटावा लागतो. आणि तो माणूस भेटल्यानंतर ते समजून घेऊन एक्सप्लोर करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मी आता इतक्या अगणित मुलांना बघितलं आहे आजपर्यंत गेल्या 30-32 वर्षाच्या माझ्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये की मार्क फार क्षुल्लक आहेत असं मला वाटतं. आणि पुढे जाऊन आयुष्यामध्ये त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. रट्टा मारणारे विद्यार्थी पुढे जाऊन सक्सेसफुल होतीलच असं नाही आहे. त्यामुळे आणि आर्किटेक्चर म्हणजे मी आर्किटेक्चरबद्दल बोलीन की आर्किटेक्चरमध्ये तर ही गोष्ट तुम्ही किती व्हिज्युअलाइज करू शकता आणि तुम्ही व्हिज्युअलाइज केलेलं तुम्ही कागदावर किती आणू शकता आणि तसंच्या तसं तुम्ही क्लायंटला कसं देऊ शकता इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन युअर मार्क्स. आणि 10वी आणि 12वीतल्या मार्कांना तर पुढे ॲब्सोल्युटली काही खरंच कुठल्याही मार्काला उपयोग आहे का? नाही, शेवटी व्हिज्युअलायझेशन तुमच्या इव्हन हायर एज्युकेशन मधल्या मार्क्सना काही नंतर उपयोग त्याचा होत नाही असं मला वाटतं. ॲब्सोल्युटली. तर याच पॉईंटवरून आपण लक्षात घेऊ की जर खरोखर कुठल्याही व्यक्तीला, कारण तुम्ही आज बोलताय ना ॲज अन अकॅडमिशियन बोलतोय, ते म्हणजे आम्ही इतके वर्ष लोकांना सांगतो ना त्याला आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. कारण शेवटी आम्ही नेहमी सांगत असतो की एज्युकेशन इट्स नीडेड. तुम्हाला तुमचं वाईड स्कोप करण्यासाठी त्याचा उपयोग आहे, पण यशस्वी होण्यासाठी त्याचा उपयोग नाही आहे, नुसताच त्याचा उपयोग नाही. मी नेहमी म्हणतो की यार टेक्निकल डेव्हलपमेंट contributes to just 5% of success. Of course. Personal development is 95%. This is not my statement. Yes. This is a statement given by Dale Carnegie Institute. Yes. पण ते नुसतंच 5% नसून पण चालत नाही. बिकॉज वेन देर इज 95% by 5+, then it becomes a fulfillment. Yes. राईट. त्यामुळे टेक्निकल एज्युकेशन महत्त्वाचं आहेच, पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं पर्सनल डेव्हलपमेंट. मग आता मला सांगा की जेव्हा तुम्ही मुलांना शिकवता ते पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे काय, हे काय शिकवता तुम्ही? मगाशी थोडं बघितलं, पर्सिव्हरन्स आलं, 4P झाले, पण शेवटी जर एखाद्या अकॅडमिशियनला जर त्याचे विद्यार्थी सक्सेसफुल होणं आवश्यक वाटत असेल तर मग त्यांनी पर्सनल डेव्हलपमेंटवरती काय काय करायला पाहिजे? आय सी लॉट ऑफ थिंग्स विच यू हॅव डन. मला माहिती दिसतंय ते. वी डिस्कस ऑन दॅट. मग तुम्हाला काय वाटतं की एखाद्या विद्यार्थ्याने कुठल्याही व्यायामासाठी जेव्हा यश पाहिजे असेल तर पर्सनल डेव्हलपमेंटसाठी काय करायला पाहिजे आणि पर्सनल डेव्हलपमेंट किती महत्त्वाची? पर्सनल डेव्हलपमेंट ही खूप महत्त्वाची आहेच, प्रश्नच नाही. कारण तुम्ही आता म्हणताय तसं ते 5% तुमचं टेक्निकल नॉलेज असतं आणि 95% तुमची थॉट प्रोसेस असते. त्याच्यामध्ये तुमच्या व्हॅल्यूज आल्या, पर्सनल एथिक्स आले, प्रोफेशनल एथिक्स आले, तुमची टाईम मॅनेजमेंट आली, तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट आली, खूप इम्पॉर्टंट तुमची पीपल्स मॅनेजमेंट आली, अर्थात तुमची फायनान्शियल मॅनेजमेंट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. कारण हे सगळं आहे पण तुम्ही फायनान्सेस म्हणजे क्लायंटकडून पैसेच नाही घेतले तर ह्या सगळ्याचा काही उपयोग नाही आहे. सो फायनान्शियल मॅनेजमेंट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. माझ्यासाठी एम्पथी इज very very important. Being a good human being is extremely important. So what do you mean by being a good human being? Being a good human being is
फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज acknowledgement of other person's feelings and emotions. Being a good human being is also being emotionally intelligent. Emotional intelligence is all about acknowledging other people's emotions. मला एक सांगा, एम्पॅथी झालं, या सगळ्या गोष्टी झाल्या, पण याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याचं फुलेस्ट फायनान्शियल पोटेन्शियल कसं अचीव्ह करता येतं? If you understand other people and if you understand your own self, which is extremely important, मला माझ्या गरजा काय आहेत आणि मी कोण आहे परफेक्ट. हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. का बरं? कारण जोपर्यंत ते कळणार नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात तुम्हाला कुठे पोचायचं हे तुम्हाला कळणार नाही. अवेअरनेस इज की टू सक्सेस, राईट? ऑफकोर्स. म्हणजे माझ्या मुलांना, माझ्या स्टुडंट्सना मी नेहमी हे सांगते, फर्स्ट इयरच्या मुलांना एक असाइनमेंटच असते की वेअर डू यू वॉन्ट टू सी युअर सेल्फ आफ्टर 10 years. आणि माझ्याकडे असे अनेक कागद मुलांनी दिलेले वेगळ्या वेगळ्या फाईल्समध्ये आहेत. आणि जेव्हा कधी मला एखाद्या स्टुडंटची आठवण येते, माझ्याकडे बहुतेक माझ्या गेल्या 15-20 वर्षातल्या तरी जवळजवळ सगळ्या स्टुडंट्सचे फोन नंबर्स माझ्या फोनमध्ये स्टोर्ड आहेत. सो जेव्हा कधी मला तो कागद सापडतो ना, आणि किंवा मला त्याची आठवण येते एखाद्या स्टुडंटची, सो आय क्लिक अ फोटोग्राफ ऑफ दॅट स्टेटमेंट अँड आय सेंड इट टू देम की डू यू रिमेंबर दिस. उत्तर काय येतं? उत्तर काही वेळेला येतं की ओ माय गॉड मॅडम यू स्टील हॅव इट. आणि मग कोणी म्हणतं की अरे आय एम फॉलोईंग द पाथ, किंवा मी आज इथे इथे पोचलेलो आहे. आणि कोणी म्हणतं की मला खरंच ह्याची गरज होती आत्ता, कारण आय एम फीलिंग लॉस्ट, मी डायरेक्शनलेस आहे आणि हे तुम्ही मला पाठवलं आणि मी असा विचार 10 वर्षापूर्वी केला होता किंवा 6 वर्षापूर्वी केला होता. आय स्टील हॅव टाइम टू रीच देअर. परफेक्ट. अनालिसिस. ते अनालिसिस करतात किंवा ते असंही म्हणतात की त्यावेळी मला असं वाटत होतं की मी हे 10 वर्षानंतर बनीन, पण एनरूट मी ह्या गोष्टी शिकलो किंवा शिकले आणि मला लक्षात आलं की मला हे थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे आणि ते मी असं करतोय. असे किती लोक आहेत की ज्यांना तुम्ही कागद पाहिला, फोन केला आणि तो म्हणता येस मॅडम मी इथे आहे? येस, असे बरेच लोक आहेत. बरोबर ना? बरेच. त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला? त्यावेळी मला वाटलं की अरे वा, यांना एक विजन होतं बेसिकली. आणि कदाचित मी आय वॉज वन ऑफ द मीन्स टू मेक देम अचीव देअर विजन इन लाईफ. सो आता मगापासून जे आपलं डिस्कशन झालं, आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे की इट्स नॉट जस्ट अबाउट टेक्निकल डेव्हलपमेंट, इट्स ऑल अबाउट पर्सनल डेव्हलपमेंट. पण टेक्निकल डेव्हलपमेंट मिस करून पण चालणार नाही, इट्स अ कॉम्बिनेशन. मगापासून तुम्ही 2-3 गोष्टी एकदम पॉवरफुल दिल्या, ज्या प्रत्येक बिझनेसमॅननी, प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणं हे आवश्यकच आहे. कोणत्या? म्हणजे तुम्हाला कशी म्हटलं ना की मी कोण आहे समजलं पाहिजे. कारण जर तुम्हालाच समजलं नाही की तुम्ही कोण आहात, तुमच्या त्रुटी काय आहेत, तुमच्यात पॉझिटिव्ह काय आहेत, तुम्ही पुढचा मार्ग करूच शकणार नाही. दुसरं, तुम्ही जे मुलांना सांगितलं की 10 वर्षानंतर तुम्ही कुठे असणार आहे, म्हणजे त्यांचं गोल सेटिंग. कारण म्हणजे मी त्यांना म्हणते की मॅम 10 साल बाद किसने देखा है. मी त्यांना म्हणते की इफ यू नो दॅट यू हॅव टू रीच टू दिल्ली, ओनली देन अँड देन यू विल रीच दिल्ली. जर तुम्हाला माहितीच नाहीये कुठे जायचंय तर तुम्ही तो मार्ग सुद्धा अवलंबू शकणार नाही ना. दिल्लीला जायचंय ते विमानांनी जायचं का ट्रेननी जायचं हे ठरवा तुम्ही, पण दिल्लीला जायचंय हे माहिती. पण हे ठरवलं नाही तर काय होतं की मग आपण रेल्वे स्टेशनवर जाऊन कुठल्याही ट्रेनमध्ये बसतो का? ठीक आहे, डायरेक्शनलेस लोक बसतात, पण जोपर्यंत कळतं ना आपण चुकीच्या रस्त्यावर चाललो तोपर्यंत खूप लांब गेलेला असतो आणि रिटर्न जर्नी इज व्हेरी कॉस्टली. सी, फायनान्स, सक्सेस, बिझनेस, ह्या सगळ्या गोष्टीला आपण किती रिलेट करतो. या गोष्टी तुम्ही जे विद्यार्थ्यांना शिकवलं इतके वर्ष, ते किती रिलेट करतो. मग आपण जेव्हा बिझनेस करतो, एखादी व्यक्ती आर्किटेक्टचा बिझनेस करायला गेली फॉर एक्झाम्पल, प्रोफेशनल आहे, पण कित्येक वेळा आपण चुकीच्या रोडवरती जातो, पण रिटर्न येणं सोपं असतं का? अवघड असतं. तर अशा कित्येक वेळ आपल्या आयुष्यात वाया जात असते. त्यामुळे फायनान्शियल सक्सेस जर हवा असेल किंवा जर यश हवं असेल तर पहिल्यांदा जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घडवत गेले ना, तसं
ती जी सायकॉलॉजी आहे ती सायकॉलॉजी, मानसिकता, बिलीफ सिस्टम, पर्सनल डेव्हलपमेंट याच्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय पुढचं काही नाही आहे. कारण तुम्ही मगाशी एकदम परफेक्टली डिकोड केलं की वेअर यू आर राईट ना, वेअर यू वॉन्ट टू गो, जर्नी काय आहे, मी आत्ता कुठं आहे, ॲनालिसिस काय, फॅक्ट्स काय आहेत, आणि वैयक्तिक वित्त नियोजन म्हणजे पर्सनल फायनान्शियल फ्रीडम किंवा स्वतःचं एक वेल्थ फ्रेमवर्क तयार करण्यासाठी याच गोष्टी लागतात. आपल्याला सगळ्यांना उगीच वाटतो की फायनान्स म्हणजे खूपच वेगळं आहे. एखादा जर यशस्वी व्यावसायिकाचा जर तुम्ही प्रवास बघितला असेल, तुमच्या स्टुडंटपैकी जो आर्किटेक्ट होता नंतर बिल्डर पण झाला, नंतर त्यांनी त्याची एक डिव्हिजन इंटेरियर डिझाईनची वेगळी डिव्हिजन चालू केली, तोच माणूस आहे ना. मग तो मल्टीफॅसेट ॲक्टिव्हिटी चालू केलेत की नाहीत? हो, बरेच किती लोक आहेत असे? खूप आहेत. मग आता मला सांगा, यांना तुम्ही इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटीचे न कळत कोणकोणते धडे दिले तो ॲज अ अकॅडमिशियन? बरेच सुरुवातीपासून म्हणजे फर्स्ट इयरपासून असं बघायला गेलं तर बरेच वेळा, बिकॉज त्यांना आम्ही आर्किटेक्चर बरोबर अलाइड फील्ड्समध्ये ते काय काय करू शकतात हे सांगतच असतो ना. म्हणजे आर्किटेक्चर इज अ बेसिक प्रोफेशन, पण आर्किटेक्चर नंतर मी प्रॉडक्ट डिझाईन पण करू शकते, आर्किटेक्चर नंतर मी आर्किटेक्चर प्लस लँडस्केप डिझाईन पण करू शकते, आर्किटेक्चरल प्रोजेक्ट्स प्लस मी इंटिरियर डिझाईनचे प्रोजेक्ट्सही करू शकते. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना वेळोवेळी सांगतच असतो आणि त्यातले बरेच जण ते फॉलो पण करतात पुढे जाऊन. म्हणजे काय की इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटीजवरती फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. येस, लोकांना लक्षातच येत नाही. आपण जर नेहमी बघतो की आपण एकाच ठिकाणी काम केलं, एकच ॲक्टिव्हिटी करत गेलो आणि एकच ॲक्टिव्हिटीमध्ये तीच गोष्टी करत राहिलो ना, देन ॲक्च्युली दिस इज वन डे अवे फ्रॉम युअर बँक्रप्सी. बिकॉज यू नीड टू अंडरस्टँड देअर हॅज टू बी अ मल्टिपल ॲक्टिव्हिटीज, मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ पॅसिव्ह इन्कम, जेणेकरून एका ठिकाणी जरी प्रॉब्लेम झाला ना तरी अनेक मार्ग ओपन असणं खूप महत्त्वाचं आहे. And this is all about financial fitness. See, financial fitness is not about investing. We don't talk about mutual fund, equity, commodity, real estate. That's a different part altogether. अख्ख्या आमच्या प्रोसेसमध्ये ते 1% आहे. पण ही जी काय सायकॉलॉजी आहे ना, ही सायकॉलॉजी बिल्ड होणं खूप महत्त्वाचं. प्रत्येक व्यक्ती जेव्हा एखादी व्हेंचर चालू करतो तेच ते व्हेंचर माझं लॉस व्हावा असं नाही करत ना तो. ड्रीम्स हेच असतात की नाही मला प्रॉफिट झाला पाहिजे, मला पैसे कमवायचे, बरोबर ना. पण नुसतंच एखादी व्यक्ती तुमच्या गायडन्स खाली आर्किटेक्ट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट आर्किटेक्ट झाली, तर नुसतंच मला पैसे कमवायचे आहेत म्हणून एखाद्या व्यक्तीला पैसा मिळतो का हो डॉक्टर? नाही. काय करायला लागतं त्याला? मेहनत. हां, मेहनत तर आहेच, मेहनतीचा पर्याय नाही. आणि तो पैसा वाढवायचा कसा जो येतोय तो, हे पण तर माहिती पाहिजे. नंतर झालं ना मॅडम, म्हणजे तो पैसा आल्यानंतर वाढवायचा आहे ना. पण त्याच्या आधी काय, नुसतंच मला पैसे कमवायचे आहेत म्हणून मी माझी आर्किटेक्टची फर्म टाकली तर मला पैसे मिळतात का? नाही. काय करायला पाहिजे त्यासाठी? यू हॅव टू प्लॅन ना. प्लॅन करताना सी व्हॉट आय बिलीव्ह इज की ह्या सगळ्या आपल्या ॲक्टिव्हिटीज झाल्या, पण जोपर्यंत मला ते का करायचं आहे म्हणून एक आर्किटेक्ट खूप स्ट्रॉंग होतो, एक आर्किटेक्ट ॲव्हरेज असतो आणि एक आर्किटेक्ट अजून कुठं नोकरी करतो. अशी सगळे उदाहरणं आहेत ना. म्हणजे कॉलेजमध्ये सगळेच लोक सगळेच एका स्तरावरती नसतात ना, वेगळ्या फॉर्ममध्ये असतात. पण हे असं करण्याचं मेन कारण म्हणजे त्यांची जी काही सायकॉलॉजी आहे ना ती बिल्ड कशी होते याच्यावरती अवलंबून असतं. काही लोक पर्पज घेऊन काम करतात ऑफकोर्स. आणि वेन यू हॅव अ क्लिअर कट व्हाय, वेन अ पर्पज इज स्ट्रॉंग, एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. म्हणून तुमचे अनेक स्टुडंट असतील की ज्यांनी ते पहिल्या वेळीपासून पर्पज त्यांचा एकदम क्लिअर होता. दे आर मच मोर वे अहेड दॅन द अदर्स. कारण शेवटी धंदा करायचा म्हणजे नुसतंच काम नाही करायचं. धंदा करायचा म्हणजे आपल्याला अनेक गोष्टींवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे, विच इज अगेन अ पर्सनल डेव्हलपमेंट. येस, राईट. आता अशा या पर्सनल डेव्हलपमेंटवरती आपण फक्त यश याच्यावरतीच बोललो आहे, राईट. पण अशा अनेक गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये आणि त्या सर्व गोष्टी काय आहेत की त्या सर्व गोष्टी आपल्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत. नुसतंच चांगलं असत नाही ना. प्रत्येक ठिकाणी आपल्या माइंडला चॅलेंज करणारे चॅलेंजेस खूप असतात. आणि एक व्यक्ती आहे ना, मला काय पाहिजे आणि मी आत्ता कोण आहे, किंवा देर इज
समथिंग कॉल्ड एज आयडियल लाईफ. आयडियल लाईफ आणि मी आता कुठं आहे या गेममध्ये ना रेझिस्टन्सला तो खूप समोर जात असतो. आता रेझिस्टन्स कुणी अवॉइड करू शकत नाही. तुम्ही नाही, मी नाही, जगातला कोणीच नाही. 24 तास झोपलं तरी आपल्यावर असतं, उठलं तर पहिला रेझिस्टन्सच येतो, बरोबर ना. आता हे रेझिस्टन्स कशामुळे येतो? ह्युमन चॅलेंजेसमुळं. म्हणजे फिअर आहे, नंतर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे, विक्टीम माइंडसेट आहे, किंवा मला नेहमी असं वाटत असतं की नाही माझ्याकडं कॉन्फ्लिक्ट आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी ह्याच्यावरती म्हणजे मनालाच मी सांगत असतो की नाही मी हे करू शकत नाही. आता हा जो इम्पॅक्ट आहे ना, हा इम्पॅक्ट काही लोकांच्या आयुष्यात येतो, काही लोकांच्या आयुष्यात येत नाही. असं का होतं? तर इतक्या लोकांना तुम्ही स्टुडंट ट्रेन केलेत, काही तुम्ही खूप सुपर सक्सेसफुल बघितले असतील, काही अजूनही ते स्ट्रगलिंग फेजमध्ये असतील, काही स्ट्रगलिंग फेजमध्ये असतील. म्हणजे दोन्हीही जेव्हा व्यक्ती बाजारात गेले ना, दोघांनी सेम मार्केट होतं, सेम कंडिशन्स होत्या, तरी एक खूप वरती जातो, एक ॲव्हरेज राहतो. असं का होतं आणि त्यांनी काय बदल घडवला पाहिजे स्वतःमध्ये? बरेच वेळा असं असतं की त्यांना स्वतः ते जे आहेत ते प्रोजेक्ट करता येत नाही. ही एक गोष्ट आहे की माझी थॉट प्रोसेस खूप चांगली आहे, माझी डिझायनिंग कपॅबिलिटीज खूप चांगल्या आहेत, पण मी जे काही व्हिज्युअलाइज करतोय, जे काही डिझाईन करतोय ते मला क्लायंटला एक्सप्लेन करता येत नाही आहे. सो कम्युनिकेशन अगेन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सो दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. एक आहे. दुसरं, आय डोंट probably somebody doesn't understand the importance of time. की एखाद्या ठिकाणी एखाद्या वेळी असणं जे गरजेचं असतं, ती वेळ चुकली तर म्हणजे मी असेही स्टुडंट्स बघितलेत की जे खूप टॅलेंटेड आहेत, खूप हुशार आहेत, खूप क्रिएटिव्ह आहेत, पण कुठेही कधीही वेळेवर पोचत नाहीत. सो आय फील टाईम इज मनी, टाईम इज सक्सेस. परफेक्ट. सो ते एक खूप महत्त्वाचा धडा मुलांना आयुष्यात खूप लवकर मिळणं गरजेचं असतं. काही जण शिकतात, काही जण नाही शिकत, किती सांगितलं तरीही. सो तो सेटबॅक त्यांना 100% बसतो. बरोबर. सो हे दोन तर मला वाटतं कम्युनिकेशन, टाईम मॅनेजमेंट आणि पीपल्स मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तिसरा पॉईंट, टीम मॅनेजमेंट इज एक्स्ट्रीमली. पीपल्स मॅनेजमेंट, तुम्हाला लोकांबरोबर समजून उमजून, अगेन तुमचा इमोशनल क्वोशंट खूप स्ट्रॉंग असावा लागतो. जर तो नसेल तर त्याच्यावर काम करायला लागतं. चौथा, लिडरशिप. कारण तुमच्याकडे टीम आहे आणि तुम्ही जर त्यांना गाईड करू शकत नसाल, डायरेक्शन देऊ शकत नसाल, आणि तुम्हाला तुमच्या टीमच्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस कळणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही त्यांना व्यवस्थित गाईड करू शकाल. आणि नॉट बिईंग अ बॉस अँड बिईंग अ लीडर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चौथा पॉईंट. सो हा चौथा पॉईंट आहे. आणि आर्किटेक्चरमध्ये, बिकॉज आर्किटेक्ट्स आर लीडर्स, दे हॅव टू लीड अ टीम ऑफ अ लॉट ऑफ कन्सल्टंट्स, लेबरर्स, इलेक्ट्रिशियन्स. सो जोपर्यंत ते हे लोकांना मॅनेज नाही करू शकत, पीपल्स मॅनेजमेंट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तर नाउ व्हेन यू हॅव सो मच ऑफ अन टॅलेंट, 4 पॉईंट आपण बघितले. यू हॅव अ टीम, यू आर अ लीडर. बट जर तुमच्या टीमला किंवा तुम्हाला स्वतःला सेल्स करण्याची जर ताकद नसेल. बरोबर आहे. म्हणजे जो बोलतो त्याची रद्दी पण विकली जाते आणि जो बोलत नाही त्याचं सोनंही नाही विकलं जात. म्हणजे यु नो की तुम्हाला सेल्स आणि मार्केटिंग, तुम्हाला तुमचं डिझाईन सेल करता यायलाच पाहिजे. सेल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता डिझाईन असू दे, म्हणजे आर्किटेक्ट काही असू दे, हे बरोबर प्रिन्सिपल्स आहेत. येस. मला वाटतंय मी आर्किटेक्ट आहे, माझं डिझाईन भारी आहे म्हणून विकलं जाईल याची काही गॅरंटी नाही. अगदी बरोबर. बरोबर की नाही? आता अख्खं सगळं तयार केलंय आणि जर तुम्ही म्हटलात की नाही हां करा रे काम, आणि यू हॅव नॉट बिल्ड द कॉन्टेक्स्ट राईट. द कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? द रूल्स, द रेग्युलेशन, द एथिक्स, द व्हॅल्यूज, द प्रिन्सिपल ऑफ युअर ऑर्गनायझेशन, युअर सिस्टम. जर हे जर केलं नाही तर ती ऑर्गनायझेशन एकसंध राहील का?
अजिबात नाही. अजिबात नाही. सो कोड ऑफ ऑनर इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण रूल्स रेग्युलेशनशिवाय, कारण आम्ही जेव्हा व्यावसायिकांना सांगतो ना, लोक म्हणतात की नाही मला नेक्स्ट लेवल, मला भरपूर पैसे कमवायचे आहेत, राईट. आता पैसा म्हणजे काय? सी वी नीड टू अंडरस्टँड वन थिंग व्हेरी पॉवरफुली, की हा मी पैसे घेतो पण मला आय डोंट वॉन्ट मनी. याच्यामध्ये खूप वेगळं, आय मेक मनी बट आय डोंट वॉन्ट मनी. आय मेक मनी, आय नीड दॅट मनी, बट टाईम इज व्हेरी प्रेशियस अँड इम्पॉर्टंट फॉर मी. तुम्ही दुसरा पॉईंट सांगितला तो. बट वेन आय स्पेंड टाईम, आय विल डेफिनेटली मेक शुअर की आय स्पेंड अ व्हेरी राईट टाईम. कारण माझा तो 1 तास गेल्यानंतर परत येणार नाही आहे, पैसा माझ्याकडे परत येईल, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता कॉन्टेक्स्ट, कोड ऑफ ऑनर या सगळ्या गोष्टी झाल्या, तर हा विचार येण्यासाठी आय मेक मनी बट आय डोंट वॉन्ट मनी, हे थॉट प्रोसेस बिल्ड होण्यासाठी ना, मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीचं मिशन, विजन आणि पर्पज खूप स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. प्रश्नच नाही. कारण याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? येस, आणि म्हणूनच ती मी जे 10 वर्षाचे सांगते विजन, कारण मी ते स्वतः फॉलो केलं आहे आयुष्यामध्ये, की मला 5 वर्षानंतर वेअर डू आय वॉन्ट टू सी माय सेल्फ. करेक्ट आहे. आणि मला काय करायचं आहे, हे मला स्वतःला कुठे बघायचं आहे हे मला माहिती असेल, ते माझं विजन आहे. आणि त्याच्यासाठी जे काही करावं लागतं ते माझं मिशन आहे. सो ते जर क्लिअर असेल तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणी नाही थांबवू शकत. बरोबर. कारण देन यू फॉलो युअर मिशन. मला माहिती आहे माझ्या लाईफचं मिशन काय आहे आणि माझं विजन काय आहे. परफेक्ट आहे. मग आता इथे काय होतं की ठीक आहे, मी माझं मिशन, विजन तयार केलं, माझं गोल तयार केलं, तर मला इथे पोचायचं आहे. पण बहुतांश लोक गोल तयार करतात ना, म्हणजे मी दरवर्षी 1 तारखेला आमचा तर एक सायंटिफिक गोल सेटिंगचा प्रोग्राम घेतो, हजारो लोक जॉईन होतात. पण ॲक्च्युली हे सगळे लोक 9-10 तारीख आली ना की सगळे फिजल आउट होतात. कारण कॉन्टेक्स्ट राईट नसतो, माइंडसेटवरती काम नसतं, कॉन्फिडन्स नसतो. आता डॉक्टर मगाशी पण बोललो की आपल्याला मिशन काय करायचं, कुठं जायचं ठरवलं पाहिजे. पण एकदा जर ठरवलं ना तर आपल्याला ते गोल सेटिंग झालं असं आपण म्हणू शकतो. पण ते अचीव करण्यासाठी एक सायंटिफिकली प्रोसेसने जावं लागतं ना आपल्याला. तुम्हाला काय वाटतं, तो काय प्रोसेस असायला पाहिजे? कारण एकदमच मोठा गोल जर आपण घेतला तर मग आपण घाबरून जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी माउंटेनियर आहे. आम्ही आत्तापर्यंत खूप सारे पीक्स क्लाइम्ब केलेत. म्हणजे लेह लद्दाखचा स्टोक कांगरी 20,180 फीट, किलीमंजारो आफ्रिकेचा हायेस्ट पीक, एल्ब्रस युरोपचा हायेस्ट पीक, एव्हरेस्ट बेस कॅम्प, हिमालयातले अनेक पीक केलेत. आता आमच्या त्यावेळी मेंटरनी काय सांगितलं होतं की ओके 20,185 फीट धडकी भरते, ब्रेक इट अप इन स्मॉल पीसेस, राईट. सो चेरिश एव्हरी विन, अंडरस्टँड वन स्टेप ॲट अ टाईम. तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मग त्या मिशनला डिकोड कसं कराल? Basically, I would like to decode it through aims and objectives. Perfect. Like you have an aim की मला इथे पोचायचं आहे. Objectives are the steps to reach that aim. You know, if I want to become a principal of an organization, then I have to first start at the lower level, then do whatever I need to reach to the next level, then to the next level, then to the next level. And so that 5 years goal can be broken up into probably 3 steps or 10 steps, whatever or it is. whatever. But every goal has a smaller step. Right. पण ॲक्च्युली जीवनात काय होतं? दरवेळेस तुम्ही पोचाल त्या स्टेपवर असं नाही ना. हां, पण ॲक्च्युली जीवनात ॲक्च्युली होतं काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल, हे नेहमी मी एक्झाम्पल माझ्या फायनान्शियल फिटनेसच्या अनेक प्रोग्रामला घेत असतो. आता मी माउंटेनर आहे त्यामुळे मी नेहमी तिकडंच जातो, राईट. से फॉर एक्झाम्पल आपण सगळे बसलो आणि म्हटलं की नाही ठीक आहे आता पुढच्या वर्षी आपण एव्हरेस्ट चढायचं बरं का. तर एव्हरेस्ट इज अ बिग गेम. माझं पण झालेलं नाही अजून, करायची खूप इच्छा आहे. कारण माझ्या मुलाबरोबरचे 2-3 झालेत आणि 7 समिट करायचं आम्हाला होतं, पण ते कोविडच्या नादामध्ये झालंच नाही. अदरवाईज वी हॅव डन बाय दिस पर्टिक्युलर पॉईंट इन टाईम. पण नॉर्मली कसं आहे, एव्हरेस्ट चढायचं म्हटलं ना की काय होतं की मग आपण म्हणतो चला ठीक आहे मग काय काय करायचं, लोक कॅल्क्युलेशन करायला लागतात लगेच की मग ते गिअर्स पाहिजेत, मग रॉयल्टी एवढी आहे, मग असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. अनेक अशा गोष्टी असतात ज्या माझ्या व्हिज्युअलायझेशनच्या पलीकडे आहेत. अँड देन वी डू लॉट ऑफ ॲनालिसिस अँड लॉट ऑफ ॲनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस. आपण म्हणतो नाही यार So very true. आपल्याला जमणारच नाही हे, न वी स्टॉप देअर. व्हॉट आय टेल इज, व्हॉट आय फील इज, जसं तुम्ही सांगितलं पहिली स्टेप,
तर पहिल्या स्टेपची पण पहिली स्टेप असते ना, फर्स्ट अन इम्पॉर्टंट थिंग वी नीड टू अंडरस्टँड इज की उद्या सकाळी शूज घालून चालायला जाणे. दॅट्स व्हेरी कोर इम्पॉर्टंट. देन इन द प्रोसेस यू डू इट. तुम्ही एक छान उदाहरण सुरुवातीला घेतलं होतं की मला दिल्लीला जायचं आहे. आता मग दिल्लीला जायचं आहे, आज जर तुम्ही म्हटलात की ते ठीक ठरलं ना, पण पहिल्यांदा उठून बाहेर तर पडलं पाहिजे. ठीक आहे, मला इथं आता काही माझ्याकडे नाही आहे, मग रिक्षा घेऊन तिथंपर्यंत गेलं पाहिजे. सी एव्हरी स्टेप्स काउंट. तर जस्ट डिसाइडिंग ऑन द मिशन, डिसाइडिंग ऑन द विजन, गोल सेटिंग विल नॉट सॉल्व द पर्पज. प्रत्येक स्टेपला आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे याच्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की जर मला एखादी गोष्ट येत नसेल, माहिती नसेल, तर तुम्ही तसं लहानपणापासून जे केलं आहे ना, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जाऊन विचारलं आहे. बिकॉज आपण जन्म झाल्यानंतर ना, जे बाळ होतं 1 दिवसाचं, ते पहिल्या तासावरच पोटात कधी गुडगुड झालं, मग आपण रडायला लागलो, राईट. रडायला लागल्यानंतर मग ममा अटेंड्स, फीड्स, किंवा कोणी तर घेतलं बरोबर, काय ते दिलं, अँड देन यू रिअलाइज की हो इथं भारी वाटायला लागले बरं का. सो व्हॉट डिड यू लर्न दॅट डे की हे परत झालं ना तर यू गोट आस्क. आपण विचारायला. मग आपण विचारतो का आजकाल विद्यार्थ्यांना? बघा, बिझनेसमन पण मी केलं आहे ना भारी आहे म्हणून विचारतच नाही. फीडबॅक अलाउडच नाही आहे लोकांना, नकोच आहे फीडबॅक, गुड बॅड अगली वॉट एव्हर इट इज. पण दुर्दैवाने काय झालं, शिक्षण क्षेत्रामध्ये लहानपणी, ठीक आहे, तर मला तुम्ही तर खूप छान विद्यार्थ्यांना प्रगती केलेली आहे, म्हणजे मानसिकतेवरती काम केलेलं आहे, पण लहानपणापासून आपल्याला शिक्षकांनीच फक्त प्रश्न विचारायचा, बाकीच्यांनी कोणी विचारायचं नाही. तर आपण जेव्हा मोठे झालो ना, ते आपल्याला प्रश्न विचारायची ताकदच संपली. तर व्हिज्युअलायझेशन कम्स विथ अन आस्किंग क्वेश्चन. आणि ही गोष्ट जी आहे ना, ही गोष्ट गोल सेटिंगमध्ये मला असं वाटतं ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? नाही, मला वाटतं की अगदी बरोबर आहे. आणि आम्ही मुलांना फर्स्ट इयरला तेच सांगतो की सगळ्यात आधी प्रश्न विचारायला शिका. व्हाय, हाऊ, वेअर, ऑल डब्ल्यूज. सो कारण ते विचारल्याशिवाय तुमची क्युरिओसिटी वाढतच नाही. आणि दुसरं, लर्निंग ॲटिट्यूड हा जो आहे, आजच मी आमच्या 1-2 स्टुडंट्सना सांगितलं, वी वर टॉकिंग अबाउट सेमिस्टर एक्सचेंज प्रोग्राम, मग त्याच्यासाठी काय करावं लागतं. आमचं तर हे छान झालं बिकॉज फॉर लास्ट 2 days देर इज अन एक्झिबिशन गोईंग ऑन. आम्ही आता स्टुडंट्स वर्क्सचं एक्झिबिशन कॉलेजमध्ये ठेवलं आहे आणि सगळेजण येऊन कौतुक करत आहेत मुलांचं, किती छान काम आहे, किती. सो दे आर फीलिंग की वाव, आपण हमको सब आता है. मी म्हटलं, द मोमेंट यू आर सॅटिस्फाईड युअर ग्रोथ स्टॉप्स. असेन्शन. सो तुम्ही लर्निंग ॲटिट्यूड कायम ठेवायला पाहिजे की मला ती क्युरिओसिटी पाहिजे, तरच ही जी ग्रोथ आहे ना, पुढे 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 स्टेप वाईज ती होते, नाही तर ती इट स्टॉप्स. म्हणजे ॲव्हरेज व्यक्तीच्या आयुष्यात काय, स्टुडंटच म्हणत नाही बरं का, हां, सगळ्यांच्याच ॲव्हरेज. मी शिक्षण करून बाहेर पडलो, मला थोडं आलं, मी एक पुस्तक वाचलं, माझं इगोवरती येतो, अजून काय केलं माझा परत इगोवरती येतो, आणि इगो किल्स. आणि म्हणजे मी तर माझ्या आयुष्यात इन्क्लुडिंग मी अशा अनेक गोष्टी बघितलेत की यू आर रिचिंग ॲट द टॉप अँड समथिंग हॅपन, यू गो बॅक, यू आर असेन्शन. असेन्शन इज अ स्लोप, यू कम बॅक टू स्क्वेअर वन, इवन -1. त्यामुळं पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये हँडलिंग इगो, थॉट प्रोसेस, बिलीफ हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण नेक्स्ट स्टेपला जाऊच शकत नाही. अगदी बरोबर, आय अग्री. अँड दॅट इज वॉट आय लिसन फ्रॉम. तुम्ही जे काय तुमची स्टोरी सांगितली ना, त्याची पुढची जी स्टोरी आहे ना, मी 11वी-12वी पण सांगितलं, पण त्याची पुढची स्टोरी आहे, तुम्ही सिनेमामध्ये गेला किंवा थिएटर तुम्हाला आवडत होतं, रीडिंग होतं, बालपणापासून ते कडू होते, नाही बालकडू होते, सॉरी, लहानपणापासून ते तुमच्याकडे बालकडू होते, या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, मग एवढं सगळं थिएटर, फॅमिली, तुमचं काम, संगीत, सोशलायझिंग, हे कसं मॅनेज केलं तुम्ही? लाईक अ सुपर वुमन. लाईक आता मागे वळून बघितलं तर मलाही वाटतं की अरे बापरे, आपण हे सगळ्या गोष्टी कशा केल्या. म्हणजे जेव्हा मी आकाशवाणीवर काम करत होते, सकाळी 5 वाजता जाऊन स्टुडिओ उघडायला लागायचा. सो त्याच्या आधी मी घरातली कामं करून बाहेर पडायचे. देन आफ्टर आकाशवाणी आय यूज टू गो टू माय ऑफिस बिकॉज आय वॉज अ प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट. देन आय वॉज ऑल्सो टीचिंग
ॲज अ विजिटिंग फॅकल्टी, सो तेही मॅनेज करायचे ऑफिस आणि टीचिंग. देन आय यूज टू कम होम अँड देन वी यूज टू गो फॉर आवर थिएटर प्रॅक्टिसेस. आय यूज टू कम बॅक बाय 11, अगेन रॅपिंग अप ॲट द हाऊसहोल्ड, then activities. So time management was कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात नाही कधी राहत नाही ते. And then what I feel is, if you are passionate about what you are doing, if you really love what you are doing, you are able to manage things. And if you are self motivated, which is extremely important, मला that one तोच has point to बाहेर काढायचा one होता. has to be motivated. And मला वाटतं मोटिवेशनचं इंजेक्शन्स आपण पेशंटला देतो. मी मुलांना नेहमी म्हणते, तुम्हाला का मोटिवेशन लागतं? इंजेक्शन आपण पेशंटला देतो जे वन्स इन अ व्हाईल असावं लागतं. बरोबर. वन हॅज टू बी सेल्फ मोटिवेटेड ऑल द टाइम टू बी सक्सेसफुल. परफेक्ट. म्हणजे काय की आपण लहानपणापासून मगाशी म्हटलं ना, एक सुरुवातचं पहिल्या दिवशी आपण काय तर शिकलो, राईट? तसं आपल्याला जीवनामध्ये ना प्रत्येक व्यक्ती एक स्वतःचे एन्डॉमेंट्स घेऊन जन्मलेला असतं. प्रत्येक व्यक्तीवर असं कोणीच नाही की जो नाही आहे. सेल्फ अवेअरनेस जे तुम्ही आता सांगितलं, कारण जे तो सेल्फ अवेअरनेसचा हा विषय जो आहे ना, हा विषय इतका पॉवरफुल आहे. जोपर्यंत माझं इंडिपेंडंट विल तयार होत नाही ना, तो कितीही सांगा करू शकत नाही. मग म्हणतो ना, तुम्ही कितीतरी वेळ स्टुडंटला सांगितलं असेल ना, पालत्या घडावर पाणी, म्हणजे काय किती सांगितलं ना, त्याला आतूनच येत नाही येते. जोपर्यंत आतून येत नाही तोपर्यंत ते होणार पण नाही. ॲब्सोल्युटली. आणि मग याच्यामध्ये तुमचं विजन, मिशन आलं, इंडिपेंडंट विल, डिसिप्लिन आले, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत ना. म्हणजे आपण कितीही म्हटलं ना तरी शिक्षणाच्या बरोबर या सगळ्या गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे. ओके गौरी मॅडम, आता आपण ऑलमोस्ट वी आर द एंड ऑफ द पॉडकास्ट, राईट? पॉवरफुल इन्साइट्स. म्हणजे तुम्ही लाईफ लेसन दिले, पण जे व्ह्युअर्स आहेत ना, त्यांना ते लाईफ लेसन्स त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कसं करायचं याचं त्यांना मार्गदर्शन नक्की मिळेल. आता लाईफ लेसन तर आपण शिकत गेलो ना, पण त्यांनी जर हेच गोष्ट त्यांच्या व्यवसायात, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटमध्ये राईट, तर नक्की त्यांना फायदा होईलच. तर बिफोर वी क्लोज, तुम्हाला 2 वेगवेगळ्या सेगमेंटला तुम्हाला काही प्रबोधन करायचं. ओके, राईट. पहिला म्हणजे स्टुडंट्स, तुमचीच लोक, तुमची आता हा पॉडकास्ट भरपूर स्टुडंट ऐकतील ना, तर आय वॉन्ट यू टू टेल दॅम की इट इज नॉट जस्ट अबाउट टेक्निकल थिंग, इट्स अ पर्सनल डेव्हलपमेंट. असे कोणते 2-3 मुद्दे त्यांना सांगाल तुम्ही? पहिला हे सांगा, मग पुढचा पॉईंट तुम्हाला मी सांगतो. सो मी कायमच सांगत असते त्यांना, ते म्हणतील मॅडम परत तेच सांगतायत. बट फर्स्ट अँड फॉरमोस्ट, जसं आता सर म्हणाले तसं की येस, टेक्निकल कॉम्पिटन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बट ॲट द सेम टाईम आय फील देर आर सर्टन थिंग्स इन लाईफ विच वन हॅज टू फॉलो व्हेरी व्हेरी डिलिजंटली. वन इज टू बी सक्सेसफुल, ऑफकोर्स. वन इज बीइंग अ गुड ह्युमन बीइंग. अगेन ते काय आहे ते आपण मगाशी थोडंफार डिकोड केलेलंच आहे. बीइंग एम्पॅथॅटिक, हॅविंग परसिव्हरन्स, प्रिझर्व्हरन्स, पेशन्स, perfection, hard work. Perfection again depends on perception. So you have to develop your perception about each and everything in life. Being punctual is extremely important. People's management is again extremely important. हे सगळं मला वाटतं मी आत्ता जे काही आम्ही बोललो त्याची समरी इथे सांगते आहे. आणि ह्या गोष्टी मला वाटतं खूप इम्पॉर्टंट. हे स्टुडंट झालं, टीचरनी स्टुडंटला सांगितलं. आता एक अकॅडमिशियन किंवा एक प्रोफेशनल आर्किटेक्ट, जे आता बाहेरचे जे लोक आहेत, फक्त आर्किटेक्टला उद्देश नको, एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, बिकॉज यू शेअरिंग अ प्रोफाउंड नॉलेज अबाउट हाऊ टू बी सक्सेसफुल फॉर एनी बिझनेसमन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला काय वाटतं का बिझनेसमननी काय काय बघायला पाहिजे? सो नाव आपण ते पीपल मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय बघायला पाहिजे, काय कशावरती फोकस करायला पाहिजे, जेणेकरून त्याला त्याचं आयुष्यामध्ये त्याचं पोटेन्शियल अचीव करायला मदत मिळेल? अर्थात त्यांनी काम करायला पाहिजे स्वतःवर, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर. अंडरस्टँडिंग युअर ओन सेल्फ इज आय थिंक
very important. Second thing is having a vision and a clear cut thought process is again extremely important. To run your business successfully, you have to be good at marketing and sales. You also have to understand financial management very well. Financial freedom, probably you can say. One has to understand what is financial freedom, and that is, I think, very important to become a successful businessman. Thank you. Self motivation. Thank you. So, Doctor, we are at the end of the episode right now. Thank you so much for each and every insight. So, मित्र हो, एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की इट्स नॉट अबाउट जस्ट एज्युकेशन. सो इट्स ऑल अबाउट हाऊ यू थिंक, हाऊ यू बिहेव, हाऊ यू ॲक्ट, हाऊ यू रिॲक्ट. आणि एका अकॅडमिशियननी ज्यांनी 30-32 वर्ष लोकांना शिक्षण देण्यात घाललं त्यांनी पण सांगितलं की शिक्षण आणि धंदा याचा काडीचाही संबंध नाही आहे. जर खरोखर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षण हे महत्त्वाचं आहेच, पण त्याच्याच बरोबरीने जे 95% पर्सनल डेव्हलपमेंट आहे हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, तुम्ही प्रत्येक स्टुडंटला येणे केने मार्गाने त्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थातच. कारण जरी डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली अशा खूप गोष्टीतून तुम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मला असं 100% खात्री आहे की हा एपिसोड जेव्हा तुमचे विद्यार्थी बघतील किंवा आमचे व्ह्युअर्स बघतील तर त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये हे सगळे पॉइंटर्स कसे इम्प्लिमेंट करायचं याच्यावरती नक्की मदत मिळेल. नक्की. थँक्यू सो मच फॉर बिईंग विथ अस. Thank you so much for calling me on this podcast and allowing me to share my thoughts with यू you. मोस्ट वेलकम मॅम. Thank you so आणि much. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमचं आर्थिक किंवा फायनान्शियल पोटेन्शियल फुल्लेस्ट प्रमाणात अचीव करायचं असेल तर माइंडसेटवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यावर्षी आम्ही दर रविवारी सकाळी 10 वाजता फ्री संडे मनी क्लास या अंतर्गत एक कॉन्टेंट घेऊन 25 मिनिट्समध्ये यू वुड लाईक टू शेअर विथ यू. तर 10 वाजताच्या फ्री संडे मनी क्लासला अटेंड करायला विसरू नका. आणि इफ यू लाईक दिस एपिसोड जस्ट मेक शुअर सबस्क्राईब टू आवर चॅनल, हिट दॅट नोटिफिकेशन बेल अँड शेअर इट. कारण कदाचित तुमचा एक शेअरमुळे कुणाच्या तरी जीवनामध्ये बदल घडू शकतो. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर बिईंग पेशंट. कॉमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे. जस्ट मेक शुअर यू बी अ पार्ट ऑफ संडे मनी क्लास. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. एक नवीन व्यक्ती, एक नवीन पुस्तक, एक नवीन ॲनालिसिस, एक नवीन थॉट प्रोसेस विच विल हेल्प यू टू अचीव युअर फुलेस्ट फायनान्शियल पोटेन्शियल. थँक्यू सो मच.